नमस्कार, पुन्हा स्वागत आपलं माझ्या चॅनलवरती कोकणचं आमेद या चॅनलवरती. मित्रांनो, अति महत्त्वाचं काम निघालं. आम्ही गावी आलो 3 दिवस. तर आज मी चाललो आहे सकाळ सकाळी 8 वाजलेत आणि आपण चाललो आहे गावची फेरफटका मारायला. तर पावसामध्ये आपला कोकण कसा दिसतो ना, हा दाखवायचा व्हिडिओमध्ये प्रयत्न असेल. तर मित्रांनो, व्हिडिओ हा पूर्ण बघा आणि आपल्याला व्हिडिओ जर आवडला लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, चला माझा गाव तुम्हाला दाखवतो पावसामध्ये कसा दिसतो. चला. पाहिजे ना 8 वाजलेत आणि आपण समोर बघता ना, तर पूर्ण अशी ना धुक्याची चादर पसरली. तुम्हाला दाखवतो मी. समोर बघाल ना, आपण थोडं झूम करूया. आपण समोर असे डोंगर आहेत आणि ना पूर्ण असं ना धुक्याने असं चादर पसरले. खूप छान आणि सुंदर असं निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी आहे. खूप छान आणि सुंदर आहे. एवढी शांतता ना, मस्त शांतता या ठिकाणी आहे. तर आपण बघता की पावसामध्ये चारही साईडला चारही बाजूला सुंदर अशी हिरवळ निसर्गरम्य वातावरण कोकणामध्ये. तर खूप छान वाटतं आहे बघायला. आणि हा समोरचा असा ना त्या ठिकाणी छोटासा असा ब्रिज आहे. त्या ठिकाणी खाली ना आय थिंक धरणाचं पाणी येतं, पण ह्यावेळी की अजून पाणी ना आय थिंक सोडलं नाही. तर पाणी सोडल्यावर ह्या ठिकाणी ना खूप बघायला असं म्हणजे ना हे पूर्ण तुडुंब भरलेलं असतं. हे पूर्ण अशा प्रकारे हे तुडुंब भरलेलं असतं आणि बघण्यास खूप छान वाटतं. या ठिकाणी असं समोरून पाणी येतं आहे. समोर ह्या साईडला ना धरण आहे वरती डोंगरासमोर. तिकडून असे बंधारे टाईप पाणी या ठिकाणी येतं. तर ते जेणेकरून हे पाणी ना शेतीला चांगल्या प्रकारे उपलब्ध होईल. तर असा हा पाटबंधारा विभाग आहे सगळ्या या ठिकाणी. अनोखी गोष्ट दाखवतो की ना कोकणकर म्हणजे कोकणी माणूस आपल्या जीवनातील लागणाऱ्या सगळ्या वस्तूंची कशी ना पुरेपूर काळजी घेतो. आपण समोर बघाल ना पाऊस चालू आहे, तर आपली वाहन भिजू नये त्यासाठी असं ना छप्पर टाकण्यात आलं बघा पत्र्याचं. तर कोकणातील माणूस आपल्या गाडीचं किंवा प्रत्येक साधनाचं कसं ना म्हणजे काळजी पुरेपूर घेतो ना मित्रांनो. तर हे उदाहरण बघू शकता आपण. असं समोरला असा रस्ता आहे आणि बाजूला गाडी पार्किंग होतो, गाडी भिजून नये म्हणून अशा प्रकारे ना या ठिकाणी पत्र्याचं छप्पर आहे आपण बघता. त्याचे ना 8 वाजलेत आणि किती चारी बाजूला आपण बघाल ना असं ना सुंदर हिरवं गाळ आणि खूप निसर्गरम्य वातावरण आहे. आणि मी चाललो खाली ना म्हणजे गावचा फेरफटका मारूया. खाली 2 दुकानं आहेत, तिकडं पण जाऊया आणि समोर एक नदी छान वाहते ते पण आपण बघूया. पण हे वातावरण बघून ना खूप बरं वाटतं, मन प्रसन्न होतं. आणि सगळ्यात माझी फेवरेट जागा दाखवतो, ज्या ठिकाणी माझं ना बालपण गेलं. चला 2 मिनटं अंतरावर पुढे आहे. चला बघू. आवडती म्हणजे गावी आल्यावर ना लहानपण इथं गेलं. जेव्हा जेव्हा पण सुट्टी द्यायचो ना, हा आंबा आहे. या ठिकाणी खूप असे आंबे येतात आणि ह्या ठिकाणी आता पण सिमेंट कॉन्क्रीट केले. पहिला असा सुंदर छान असा कट्टा होता मातीचा. तिथं बसायला खूप छान जागा होती आणि आम्ही इथं ना असे आंबे वेचायचे या साईडला आणि सगळे मित्र येऊन इथं मस्त मजा असायची. तर खूप ते जुन्या आठवणी या झाडाखाली आहेत. खूप लगभग प्रत्येक वर्षी गावी आलं ना तर ह्या आंब्याखाली नक्की यायचं आणि दिवस जायचा इकडं. तर एवढ्या छान अशा आठवणी या ठिकाणी आहेत. आणि ही सगळ्यात माझी ना म्हणजे गावाला सगळ्यात फेवरेट जागा हीच आहे. या ठिकाणी येणं, इथं आल्यावर ना जुन्या आठवणी म्हणजे लहानपण गेलं सगळं आठवतं त्या ठिकाणी आल्यावर. तर आता पण झाड आहे ते लगभग आणि खूप मोठं आहे आता. तर आंबे त्या झाडाला खूप येतात, खूप म्हणजे खूपच असे. आणि सकाळ सकाळी येऊन या ठिकाणी आंबे खाली जे आंबे पडतात ना ते वेचायला पण खूप मजा असते. आम्ही सकाळी लगभग ना 5:30 किंवा 6:30 पण नक्की इथं यायचो आणि असे पूर्ण भरलेलं असतं आंब्याने. जो आंब्याचा सीझन असतो ना पूर्ण या ठिकाणी पिकलेला जो आंबा पिकतो ना हा, ते सगळे आंबे खाली पडतात जास्त. तर ते वेचायला खूप मजा असते आणि झाडा सोडून गेली मजा. इथं घरी समोर नदी आहे. तुम्हाला आवाज असा इथून ना म्हणजे मासे पकडायचे आणि नंतर इथं असे शिजवून घरून भाकरी करून खायची ही वेगळीच मित्रांची मजा. कधी वाटलं तर ना आता मोठे झाले बघा मुंबईला आलं तर समोर पुढे गेलं ना हा रस्ता आहे, पुढे चिकन शॉप अजून चिकन घ्या इथं बनवून खाणं ही वेगळी इथं वेगळीच मजा. म्हणजे इथं आयुष्यातली ना खूप चांगले आणि सुंदर क्षण ह्या ठिकाणी गेले ना. ह्या ठिकाणी गेलं तर ना आपण खोपी गावामध्ये जाऊ शकतो आणि ह्या ठिकाणी जो रस्ता जातो ना हा आय थिंक पुढे शिरगाव म्हणून गाव आहे पुढे. सगळ्यात जुनं आपण ऐकलं असतं शिरगाव. तर शिरगाव या साईडला जायला रस्ता या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी माझ्या गावी म्हणजे माझ्या घरी जायचा रस्ता या ठिकाणी. तर समोरच ना एक नदी राहते, चला ती बघूया. तिथं ना आवाज बघा किती सुंदर आहे ना, छान आहे, किती भारी वाटतं या ठिकाणी. तुडुंबपणे पाणी वाहते. आता थोडा कोकणात पाऊस आहे ना तर
नदीला आता ठिकाणी आपण बघतोय ओसडून वाहतोय सगळ्या. फाटा म्हणतात ह्या जागेला. त्या ठिकाणी आपण बघाल ना, हा समोर जो रस्ता जातो या साईडला आपल्याला दाखवतो, जो माझ्या आपल्या लेफ्ट साईडला रस्ता आहे ना, तो जातो शिरगाव या ठिकाणी. आणि हा जो रस्ता जातो ना, हा जातो धामण म्हणून पुढं गाव आहे धामण, त्या ठिकाणी जातो. मित्रांनो, प्रत्येक वेळी तालुक्यात जाऊन खरेदी करणे पॉसिबल नसतं, म्हणून आमच्या गावी असं एक किराणा माझं दुकान आहे. त्या ठिकाणी आपल्याला बघाल ना, जीवनात लागत सगळ्या गोष्टी म्हणजे कडधान्य असो किंवा सगळ्या गोष्टी या ठिकाणी भेटतात. तर लोक या ठिकाणी खरेदी करतात. मित्रांनो, आपण समोर बघता ना, त्याने माकड बसले झाडावर. पावसामध्ये ना असं दुर्मिळ आहे माकड बघणं, पण माकड या ठिकाणी बसले बघा. येऊ शकतो इकडं, आपण कधी पण पळूया. बापरे, 1 2 का 3 माकडं आय थिंक आज नुसते झाडावरती उड्या मारतात. बापरे, 1 2 3 तो या ठिकाणी मोठा माकड आहे, त्या ठिकाणी चालला तो. पण आवाज बघताय कसला माहिती आवाज, हा आवाज पाण्याचा आहे. समोर ना नदी वाहते आणि आता जस्ट पाऊस पडून गेला तर खूप पाणी आलं. तर आपण पुढे जाऊन त्याचं स्वरूप बघूया. चला अजून पुढे जाऊया. आवाज बघता आपण ना, मगाशी तर जोरात पाऊस येईल तर ना, तर तुडुंबपणे नदी वाहते आपण बघताय. हेच पाणी जाऊ आपण पुढं जगबुडी नदी आहे ना, या ठिकाणी मिळतं ही नदीचं पाणी. जेवढ्या पण खेडच्या नद्या आहेत ना आमच्याकडच्या, त्या जगबुडी नदीला मिळतात. आणि नंतर पुढं मोठं आपण बघ किती मोठी नदी आहे ती जगबुडी. समोर एस टी आले गावची शाळा. मित्रांनो, माझ्या घरासमोर असा शेतीचा चोंडा आहे छोटा, त्यामुळे आपण बघाल ना, आता भात म्हणजे तांदूळ लावण्यात आलं आहे. लगभग 1 महिन्यापूर्वी हे काम झालं आहे. आता लगभग झालं तर पाऊस वगैरे झाल्यापासून लागवड झाली, तर लगभग ह्यामध्ये बघाल ना 3 ते 4 मन तांदूळ पिकतो. चला मित्रांनो, आता माझं घर बघूया कशा प्रकारे गावी माझे कोकणामध्ये स्वतःचं घर आहे ना, बघूया. तर मित्रांनो, आपण बघता ना अशा प्रकारे स्टेप्स आहेत म्हणजे पायऱ्या आहेत घरी जाण्यासाठी. तर मित्रांनो, हे आहे माझ्या गावचं माझं घर. तर आपण घर बघाल ना, पूर्ण कौलारू आणि जांभळा दगडापासून बांधलं गेलं आहे. जे कोकणामध्ये मोस्टली प्रत्येक घरं नाही जांभळा दगडापासून बांधले जातात. तर सुंदर आणि छान असं घर आहे माझं, आणि आतमध्ये पडवी पण आहे छान अशी. चला आतमध्ये काय काय बघूया. घराच्या समोर आपण बघाल ना, सुंदर आणि छान अशी तुळस आहे. प्रत्येकाच्या घरी असतेच म्हणतात. अशा प्रकारे सकाळी देवाची पूजा झाली की या ठिकाणी पण पूजा होते. तर अशी सुंदर आणि छान असे आम्ही तुळस लावलं आहे. तर खूप छान आहे, आपण बघताय. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की कशा प्रकारे लावले, अजून यामध्ये आपण काय चेंजेस करू शकतो ना, म्हणजे त्याप्रमाणे अजून. तर हे नक्की सांगा कमेंटमध्ये. आपण बघता की सुंदर आणि छान अशी ना ही तुळस आहे मित्रांनो, लावले घरासमोर असते. त्या बाजूला अशी आपण बघा ना, सुंदर अशी खोपटी आहे किंवा असं छोटंसं घर आहे कौलारू. त्याचा फायदा सांगू काय मित्रांनो, की कोकणामध्ये इंधन म्हणजे प्रत्येकाच्या घरी म्हणजे गॅस आहे तसा, पण प्रत्येकापासून घरी चूल असते. तर लागणारं ते लाकडं जे आपण इंधन म्हणतो ते आपल्या अशा ठिकाणी पावसामध्ये जेणेकरून ते भिजू नये, तर अशा प्रकारे ठेवलं जातं. तर आपण बघताय, आपण जर आज पुढं कसं कसं असतं ते बघू. चला, असं कौलारू टाईप बांधलं आम्ही. आणि आतमध्ये बघा ना, लगभग ना ह्याच्यामध्ये लगभग ना 1 वर्षाची म्हणजे ह्या मे महिन्यापासून पुढच्या मे महिन्यापर्यंत ते लाकडं जमा करून ठेवतात. कारण जेणेकरून 1 वर्ष बघू नये. तर अशा प्रकारे ही पाटी, त्याला असं गावच्या भाषेमध्ये बोलतात, तर अशी ठेवण्यात आली. आणि हे जांभळा दगडापासून बनवलं आम्ही पूर्ण बघू शकता आपण. आणि जेव्हा कौलं ठेवले तर खूप छान आणि सुंदर आहे. पण मित्रांनो, महिन्यामध्ये किंवा ना उपासाला आवडीने खातो ती म्हणजे आवळीची वडी. त्याचे जे झाडं आहेत आपण बघताय, तर अशी खूप मोठी हिरवीगार अशी मोठी मोठी पानं आहेत, तर आम्ही लावलेत. आणि ह्याचा फायदा ना, श्रावणामध्ये उपासामध्ये घरी आळूवडी बनते तर बाहेरून आणायला लागत नाही पानं. तर आमच्या घरी अशा प्रकारे आम्ही लावलं. तर खूप खायला टेस्टी आहे ना, सुंदर छान असतात. या काही घराच्या बागेसमोर आपण बघाल ना, तर बागेमध्ये आम्ही ना भाज्यांची लागवड पण केली, जेणेकरून जास्तीत जास्त भाज्या मार्केटमधून खरेदी करायला लागू नये. तर ही आपण बघाल ना, ही लागवड असणार आहे तोंडलीची भाजी आणि रताळी आहे, ह्याची लागवड केली. कारण खूप आम्ही आपण बघाल ना, ही समोर तोंडली किती हिरवीगार सुंदर आपण बघता. तसेच ना आतमध्ये काय तर रताळ्याची पण लागवड केली आहे मित्रांनो, जेणेकरून जास्त जास्त भाजी मार्केटमधून आणायला लागत नाही. कोकणात आपल्या घरीच पिकते. काही वर्षापूर्वी मित्रांनो, आपण देवालयामध्ये जो कळसामध्ये नारळ ठेवतो ना, त्या नारळाला कोंब आला होता, छोटंसं रोपटं तयार झालं.
मग नंतर मी ते गावी आणलं आणि आम्ही लावलं. त्याचं आज किती मोठ्या झाडामध्ये रूपांतर झालं आपण बघताय ना. त्याला आता आपण ना लगभग फळं पण म्हणजे नारळ पण येतात आणि ते स्वादिष्ट आणि पाणी पण खूप चवदार असतात. अशा प्रकारे हा नारळ पण आम्ही हा आहे आपण जो डाळीमध्ये वापरतो ना तो कढीपत्ता आहे. अशा प्रकारे आम्ही लावला आहे बघा. किती मोठं झाड आहे. कढीपत्ता आपण जो डाळीमध्ये वापरतो ना किंवा भाजीमध्ये आपण वापरतो कढीपत्ता, त्याचं हे पूर्ण असं मोठं असं झाड आहे आपण बघता. तसेच बाजूला ना आम्ही असं बेलाचं झाड पण लावलं आहे. हे आहे बेलाचं झाड आणि इकडं पण आहे. तर ह्या ठिकाणी पण बघू शकता आपण. हे आहे पूर्ण बेलाचं. आपण शंकर महादेवाला किंवा पूजेला आपण जे बेल वापरतो ना ते अशा आम्ही झाड लावलं आहे, जेणेकरून घरी श्रावणामध्ये पूजा असेल तर बाहेरून आहे लागू नये. अशा प्रकारे बेल पण लावलं आहे, बघू शकता आपण. तर मित्रांनो गावी चहामध्ये ना अशा आपण चहामध्ये बघा तर गावी चहापत्ती अशी पत्ती वापरायची चहामध्ये, तर आम्ही ती पण लावले कारण ना चहाला खूप सुंदर आणि चहाचा चव येतो. अशा प्रकारे चायपत्ती पण ह्या ठिकाणी आम्ही लावले. तसेच ना आपण बघा ना गावी आम्ही असं जास्वंदाचं फुलाचं झाड पण लावलं, कारण गणेशोत्सवामध्ये किंवा पूजेला जास्त मागणी असते जास्वंदाच्या फुलाची. तर आम्ही या ठिकाणी लावलं आहे. तर सुंदर छान आहे ते. मित्रांनो हा होता पावसामधला आपलं कोकण माझं गाव. तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपला व्हिडिओ कसा वाटला, कमेंट नक्की करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद मित्रांनो. यावं, कोकण हे आपलंच असतं. धन्यवाद.